उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमधील शब्द आणि शब्द तपासण्यात येणार आहे। या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल पाठवलेला आहे। या संदर्भात आशिष शेलार यांनी तक्रार केली होती। एका जबाबदार पक्षाच्या पक्षप्रमुखांनी पत्रकार परिषद घ्यायची आणि थेट निवडणूक यंत्रणेवरती आक्षेप घ्यायचा, हे निश्चितच आचारसंहिता भंगाच्या प्रकरणामध्ये बसण्यासारखं आहे। त्यामुळे आता आम्ही त्याच्यावर जास्त भाष्य करू शकत नाही। त्या पत्रकार परिषदेमध्ये उच्चारलेला शब्द असेल, निवडणूक आयोग त्यांच्या नियमाप्रमाणे त्याच्यावरती कारवाई करेल। मतदानाची प्रक्रिया चालू असताना मतदानावर प्रभावित होणारी वक्तव्य त्या ठिकाणी हा आचारसंहितेचा भंग आहे, कारण ती वक्तव्य मतदाराला प्रभावित करत असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आशिष शेलारांच्या तक्रारीत तथ्य आहे। उचित निवडणुकीच्या नियमाप्रमाणे जी कारवाई असेल ती त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंवर होईल। दखल कोणी घेतली? त्या गुलामानी। तो गुलाम आहे बरं का इलेक्शन कमिशनर। ते कायदेशीर नेमणूक नाही, यांचे झाडूवाले गरगडी, भाजपचा गरगडी तिथे बसलाय, तो गरगडी यांची घेणार ना दखल। मग आम्ही गेलेल्या पत्रांची दखल का नाही घेतली? इथं राज्याचे स्पीकर जो कायद्याचं उल्लंघन त्या विधान भवनात बसून अधिकाऱ्यांना बोलवून दम देऊन कारवाई करत होते, तेव्हा हे झोपले होते का? त्याच्याही तक्रारी आहेत तुमच्याकडे। आमच्या आमदारांनी केली तक्रारी, काय दखल घेतली तुम्ही?